सध्या देशभरातल्या आंदोलनाच्या बातम्या तुम्ही सगळे फॉलो करतच असाल, पण हे सगळं सुरू असताना पुण्यामध्ये एक अशी घटना घडली की ज्यामुळे परत एकदा वुमन सेफ्टीचा मुद्दा समोर आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर सुरुवातीला दोघं जण एका नामांकित कॉलेजमध्ये एकमेकांचे मित्र झाले आणि ते झाल्यानंतर ज्याच्यासोबत मैत्री झाली तो मुलगा, त्याचा भाऊ आणि त्याचे आणखी दोन मित्र, या सगळ्यांनीच वेगवेगळ्या वेळी या तरुणीवरती शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि जबरदस्तीने केल्यामुळे त्याचं बलात्कार असं या सगळ्यामध्ये दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टोरी लक्ष देऊन ऐका ती यासाठी की FIR मध्ये 4 प्रसंग आहेत. हे 4 प्रसंग वाचल्यानंतर साधारण या प्रकरणात काय घडलं असेल याची तुम्हाला एक बेसिक कल्पना येईल. आणि मग ह्या ज्या पद्धतीने FIRचं ड्राफ्टिंग झालंय त्या पद्धतीने खरंच यामध्ये काय घडलं असेल काय नाही याबद्दलही तुम्हाला प्रश्न उपस्थित करायला वाव राहतो. नमस्कार, मी ओंकार. मुंबई तकच्या या पुणे मेट्रोमध्ये तुमचं स्वागत. डिस्क्लेमर असा आहे की पुणे मेट्रो हा आपल्या पुण्याशी घडणाऱ्या संबंधित सगळ्या घटनांसंदर्भातला दररोज रात्री येणारा शो आहे. आणि पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा सगळं PMRD रिजन वगैरे, तर या सगळ्या ठिकाणी काही घटना घडतात. अगदी पालिकांपासून तिथल्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजपर्यंत आणि क्राईमपर्यंत अशा सगळ्या घटना पोहोचवण्यासाठीचा हा शो आहे. त्यामुळे मला काल किंवा परवा गेले 2 दिवस बरेच जण कमेंट करतात की हे आहे का ते आहे का. मुद्दा असा आहे, आंदोलन सुरू असलं, बाकी जरी सगळ्या गोष्टी सुरू असल्या तरी सुद्धा हा ज्यावेळी मी आता आजारपणातून बाहेर येतोय त्यावेळी आपला शो आपण परत एकदा सुरू करतोय. FIRची सुरुवात कुठून होते? FIRची सुरुवात होते, तारखा लक्षात ठेवा. FIRची सुरुवात होते ही 7/11/2025 पासून, नोव्हेंबर महिन्याची 7 तारीख. त्यावेळी म्हणते पुण्यातलं एक प्रतिष्ठित कॉलेज आहे, तिथे 21 वर्षीय तरुणी असते, तिच्यासोबत आणखी 20 वर्षाचा जो पोरगा आहे तो असतो. आता 4 आरोपी आहेत, त्यातला पहिल्याची इथे एंट्री होते, त्याच्या थ्रू पुढच्या लिंक्स पुढे येतात. 4 प्रसंग आहेत. प्रसंग क्रमांक 1 मी तुम्हाला लगेच सुरू करतो. ते म्हणतात की संबंधित मुलगी म्हणते की माझी फरहान सोबत कॉलेजमध्ये असताना आम्ही नॉर्मल बोलत होतो, त्यानंतर आमची ओळख झाली, आम्ही एकमेकांशी बोलू लागलो आणि कॉलेजमध्ये माझं सुरुवातीला जे कॉलेज होतं त्यामुळे माझं काय मन लागत नव्हतं. मग तिथून मी ड्रॉपआउट घेतला आणि त्यानंतर पुण्यातल्या आणखी एका दुसऱ्या कॉलेजला BA साठी ॲडमिशन घेतलं. हे ॲडमिशन घेतल्यानंतर त्यावेळी फरहान आणि माझी एका इंस्टाग्राम ॲपवरती ओळख झाली. आम्ही एकमेकांशी बोलू लागलो, वारंवार बोलायचं, कोण रील्स पाठवायचं, कधी एकमेकांना कॉल्स वगैरे व्हायचे. सो हे सगळं होऊ लागलं. आता हे सगळं झाल्यानंतर एक दिवस ह्या 7 तारखेलाच म्हणजे 7 नोव्हेंबरला फरहान शेख आला आणि त्याने असं सांगितलं की मला तू आवडतेस आणि तू माझी गर्लफ्रेंड होणार का, असं म्हणून त्याने मला प्रपोज केला. प्रपोज केल्यानंतर त्यावेळी फरहान याला मी काही न बोलता तिथून मी निघून गेले. निघून गेल्यानंतर 2 दिवसांनी मी आणि आमच्या मैत्रिणी आमची ग्रुपमध्ये बसलेलो होतो. त्यावेळी फरहान तिथे आला आणि सांगू लागला, मैत्रिणींना तिच्या सांगू लागला की आम्ही दोघं आता रिलेशनशिपमध्ये आहोत आणि आम्ही एकमेकांना डेट करतोय. आता त्या दिवशी रात्री ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी पीडित तरुणी आहे तिने फरहानला रात्री फोन करून या सगळ्या संदर्भातला जाब विचारला, तेव्हा तो म्हटला, त्याने फोन ठेवून दिला, काहीच नाही. यानंतर 2 दिवस जातात आणि इथे आता खऱ्या गोष्टीची सुरुवात होते. 2 दिवस जातात, 9 तारीख उजाडते 7 नंतर दुपारी 12 वाजता. ते असं म्हणते की मी घरीच होते. हे असं असताना मला फरहानने फोन केला आणि तो मला म्हणाला की आपण कुठेतरी जाऊ आणि मॉलला वगैरे आपण फिरून येऊ, असं म्हणून त्याच्या बाईकवरती तो इथे आला. त्यावेळी त्याला जाऊन विचारलं की आपण एक्झॅक्टली कुठे जायचं आहे, तर तो म्हटला की आपण फिरायला जायचं असं सांगून त्याने मला गाडीवरती बसवलं. त्यानंतर हा जो पत्ता आहे इथे एक PG रूम आहे, त्या PG रूमवरती तो मला घेऊन गेला आणि मी त्याला विचारलं की आपल्याला तो फिरायला जायचं ठरलं होतं आणि आपण इथे PG रूमवरती का आलोय. अशा वेळी त्याने रूम लॉक केली आणि त्यानंतर माझ्यासोबत इच्छा नसताना माझ्यासोबत त्या असं म्हणणं आहे की लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर परत एकदा मला जिथून पिक केलं होतं इथे सोडलं. पहिला प्रसंग संपला. आणखी 3 प्रसंग आहेत, पटापट सांगतो जेणेकरून तुम्हाला मी या व्हिडिओच्या सुरुवातीला एक प्रश्न उपस्थित केला होता, साधारण तुम्हाला अंदाज येईल की या सगळ्यामध्ये काय घडलेलं असू शकतं. प्रसंग क्रमांक 2, 2 दिवसांनी परत एकदा फरहानने मला फोन केला, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि तू जिथे मी तुला मागच्या आठवड्यात पिक केलं होतं तिथेच तू ये आणि तिथून मी तुला उचलतो, त्यानंतर मग आपण पुढे निघून जाऊ. सो तिथे ती आली. त्यानंतर त्यासोबत त्याचा मित्र फजल शेख पण होता, तो पण तिथे थांबलेला होता, तो बाईकवरती होता आणि असं आम्ही त्यानंतर याची कार होती आणि असं आम्ही तिघं मिळून लॉंग ड्राईव्हला जायचं म्हणून मी पण त्यासोबत निघाले. आता हे झाल्यानंतर परत आम्हाला बाहेर जायचं होतं, पण आम्ही आधीची जी PG रूम होती त्याच रूमवरती आलो आणि तिथे आल्यानंतर मी परत विचारलं की एक्झॅक्टली काय झालं, आपला प्लॅन ठरला होता. पण फजलने आणि फरहानने दोघांनी मला ढकलून दिलं, रूम लॉक केली आणि त्यावेळी फजलने सुद्धा माझी इच्छा नसताना कोणत्याही प्रकारचे सेफ्टी न यूज करता माझ्यासोबत परत लैंगिक अत्याचार केला. आता यानंतर परत एकदा त्यांनी मला माघारी सोडलं. प्रसंग क्रमांक 3,
त्यानंतर एका आठवड्याच्या कालावधीने नोव्हेंबरचाच एंड होता आणि त्यानंतर ती म्हणते की मला फरहान याचा फोन आला आणि फरहानने सांगितलं की आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ, तुला परत तिथेच आहे आणि यावेळी डोंट वरी आपण करू काहीतरी. तर हे दोघं परत निघाले, ती परत तिथे गेली. आता त्यावेळी ही असं म्हटली की नाही मागच्या वेळेला तिथे काय मी येत नाही आणि आपण दुसरीकडे कुठेतरी भेटू. ठीक आहे. मग हे सगळं झाल्यानंतर फरहान तिथे आला. तो म्हटला की दुसरीकडे कुठे तू जाऊ नको, तुला मी आणखी एका ठिकाणाहून पिक करतो. आता यावेळी फरहान सोबत त्याचा लहान भाऊ रेहान शेख पण होता. त्यावेळी फरहान याच्या बाईकवरती मी, फरहान आणि फरहानचा लहान भाऊ असे 3 जण आम्ही बसलो. त्यानंतर आम्ही परत एकदा त्याच ठिकाणी पोहोचलो, सेम पीजी रूम. आणि तिथे गेल्यानंतर फरहानचा लहान भाऊ जो होता रेहान याने मला रूमच्या आतमध्ये ढकलले, रूम बाहेरून त्याने लॉक केली आणि रेहानने सुद्धा माझी इच्छा नसताना त्यावेळी माझ्यावरती लैंगिक अत्याचार केला. ठीक आहे. प्रसंग क्रमांक 3 ते संपतो. आता हे सगळं झाल्यानंतर ती म्हणते की इथून मी नंतर माझ्या घरी निघून गेले. त्या दिवशी रात्री 10 वाजता मी फरहानला फोन केला व त्याला मी सांगितलं की तू माझ्यासोबत असं का करतोय हे सगळं विचारल्यानंतर फरहान असं म्हणाला की जस्ट फॉर फन आणि त्यानंतर त्याने फोन ठेवून दिला. आणि यानंतर चौथा प्रसंगात असं दिसतं की हा सगळा फोन कॉल वगैरे उरकला आणि उरकल्यानंतर ती असं म्हणते की त्यानंतर एका आठवड्याच्या कालावधीने डिसेंबरचा साधारण पहिला आठवडा सुरू झालेला होता. त्यामध्ये मला फरहानचा लहान भाऊ रिहान याने फोन करून सांगितलं की फरहान तुला फसवतोय, त्याचं दुसऱ्या कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर सुरू आहे आणि तो तुझा वापर करतोय. हे मला कळल्यानंतर मी परत फरहानला जाब विचारायला गेले आणि हे मी त्याला विचारलं की तुझं काय दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत असं काय आहे का. त्यावेळी त्याने मला शिवीगाळ केली आणि मला तो असं म्हटला की तुझे मी सेक्स करतानाचे व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते मी व्हायरल करेल अशी त्याने मला धमकी दिली. आणि या सगळ्या वेळी त्याने फोन कटही केला. नंतर तिने भेटण्याचा प्रयत्न केला, ती गोष्ट काही शक्य नाही झाली. मग यानंतर तिने परत रिहानला कॉल केला जो फरहानचा भाऊ आहे. तर रिहान म्हटलं मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि त्याने सुद्धा फोन ठेवला. आता हे सगळं झाल्यानंतर तिने सगळ्यामध्ये डिटेल लिहिलेले आहेत की डिसेंबर महिन्यात मग परत एकदा यातलेच काही गोष्टी रिपीट झाल्या तिच्यासोबत. आणि हे झाल्यानंतर त्या दोघांनी अंतर बनवलं. मधल्या काळात दोघे एकमेकांच्या संपर्कात नव्हते. त्यानंतर कॉलेजच्या असाइनमेंटच्या आणि परीक्षांच्या बहाण्याने दोघं परत एकमेकांच्या संपर्कात आले. आणि त्यानंतर आता शेवटचा ह्या सगळ्यातला महत्त्वाचा प्रसंग जो मी 4 तुम्हाला सांगितलेला होता तो आता इथे कंटिन्यू होतो. काय म्हणून बघा. ते म्हणतात की यानंतर फरहानने माझी माफी मागितली हे सगळं झाल्यानंतर आणि माफी मागली. त्यानंतर त्याने मला परत एकदा भेटायला बोलवलं. भेटायला बोलवल्यानंतर तो म्हटला की त्यावेळी 4 व्हीलर घेऊन तो मला भेटायला आलेला होता. तिथे गेल्यानंतर त्या 4 व्हीलरमध्ये आणखी 3 जण दिसले आणि फरहान मला म्हणाला की आपल्याला आता पार्टी करायला जायचंय, आपल्यातलं सगळ्या त्या गोष्टी आता इश्यू सॉर्ट आउट झाले, जे काय घडलं त्याबद्दल सॉरी. आणि या चौघांसोबत पार्टी करायला जायचं आहे. आणखी 3 मित्र त्यावेळी गाडीमध्ये होते आणि लॉजवर जायचंय असं त्याने मला सांगितलं. लॉजचं नाव तिला आठवत नाहीये पण लॉजवरील एका रूममध्ये घेऊन गेला. त्यावेळी फरहानचा मित्र साहिल तिथे आला आणि त्याने सुद्धा माझ्या इच्छेविरोधात माझ्यावरती लैंगिक अत्याचार केले. आणि त्यानंतर मला पुण्यातल्या आणखी एक एरिया आहे त्या ठिकाणी सोडला. आणि म्हणून मी हा फरहान रिजवान, त्यानंतर फजल शेख रेहान जो फरहानचा भाऊ आहे त्याने सुद्धा आधी असंच काहीतरी केलेलं होतं. आणि त्यानंतर हा जो साहिल आहे 20 वर्षाचा, बरं ही सगळी पोरं 20, 18, 20 अशी सगळी आहेत आणि ही मुलगी स्वतः 21 वर्षांची असं दिसतंय. या सगळ्यांनी माझ्यासोबत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले. आणि इतकंच नाही तर माझ्या परवानगी विरोधात हे सगळं घडलं असं तिचं म्हणणं आहे. आता या सगळ्यात थेट बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. मुद्दा असा आहे जो प्रश्न परत एकदा रेस केलेला होता, 4 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींसोबत, 4 वेळा एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींसोबत असे सगळे प्रसंग घडलेले आहेत. त्यातला त्याचा एक भाऊ आहे, 2 मित्र आहेत आणि असं सगळं साधारण प्रकरण दिसतंय. या मुलीने याच्या आधी हे सगळं कोणाला सांगितलं होतं का, या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत. आणि मूळ मुद्दा असा आहे की जर इतके दिवस तिच्यासोबत घडत होतं तर ती नक्की का नाही बोलली, काय झालं असं की त्यानंतर गोष्टी ट्रिगर आउट झाल्या आणि मग तिने फायनली या सगळ्या प्रकरणात आता FIR दाखल केली. सगळ्याचा तपास सुरू. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. आणि पुणे मेट्रो हा आपला शो दररोज रात्री 10 वाजता येतो. पुण्याच्या संदर्भात काहीतरी बातमी या सगळ्यामध्ये असते. त्यासाठी मुंबई तकला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कॅमेरापासून गोपाळसोबत ओंकार थेट पुण्यावर.